माणुसकी हरवलेलं शहर. खरंच का हो आपण माणुसकी हरवलोय? जातपात धर्म न पाहता एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारी माणसं आज बघ्याची भूमिका करून षंडासारखी उभी आहे. खरंच का हो आपण माणुसकी हरवलोय? तडफडतोय, मदतीचा टाओ फोडतोय, माझी माय, माता, माऊली, भगिनीचा भर रस्त्यात कोणी नराधम पदर खेचतोय. आणि आपण हातात बांगड्या भरून आपल्याच हातातल्या खेळण्यांना चित्रीकरण करतोय. खरंच का हो आपण माणुसकी हरवलोय? घटना होऊन जातीये, जमलेले करत बघतायत, पोलीस तासाभरानं येत आहेत, त्या हरामखोराला झेड सेक्युरिटी मध्ये घेऊन जात आहेत. बातमीदारांना आयतं कोलीत मिळतंय ठळक बातम्यांचं. हीच ती हरवलेली माणसं, माणुसकी हरवलेली माणसं कॅन्डल मार्च काढतायत. त्या हरामखोराला फाशी द्या म्हणून नरडं फोडून मुद्दा उचलतायत. आणि आपली न्यायदेवता आपली न्यायदेवता डोळ्याला पट्टी बांधून एका कोपऱ्यात उभी राहते आणि त्या भोसडीच्याला सरकारचे तुकडे तोडायला जेलमध्ये सुखाने बसवते. एन्काउंटर करा, भर चौकात त्याला मारून टाका. हीच ती माणुसकी हरवलेली माणसं खोटं खोटं दुःख व्यक्त करतात आणि विसरून जातात. कधी पुन्हा अशी माणुसकी निर्माण होणार आहे प्रत्येकात? कधी आपण जिवंत होणार आहोत? कोणी रडत असेल, कणत असेल, कोपऱ्यात दुःख व्यक्त करत असेल, कोणावर प्रसंग आला असेल, तर तेव्हा माणुसकी जपा, माणुसकीसाठी धावून जा. एवढीच प्रत्येक माणसाला विनंती. माणुसकी जपा, माणसं जपा. धन्यवाद.